प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं या वर्ड्स ऑफ होप या ख्रिस्ताच्या मंडळीच्या द्वारे प्रस्तुत कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल, तुम्ही विशेष प्रकारे दर्शविलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या प्रत्येक प्रेक्षकांचा विशेष प्रकारे आभारी आहे. तुम्ही या कार्यक्रमावर प्रेम करीत आहात. हा कार्यक्रम आवर्जून तुम्ही पाहत आहात. याबद्दल खरोखर मी देवाला धन्यवाद देतो आणि तुमचे सुद्धा आभार मानतो. या कार्यक्रमाच्या द्वारे आम्ही विशेष प्रकारे जिवंत देवाबद्दल अधिक माहिती करून घेत आहोत. खऱ्या मार्गाबद्दल आम्ही माहिती करून घेत आहोत. खऱ्या मार्गानुसार चालण्यासाठी आम्हाला कशाची आवश्यकता आहे हे आम्ही या भूतलावर शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि जे प्रभू येशूने आम्हाला शिकवलेलं आहे ते आमच्या जीवनासाठी किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला समजून येतं. आजच्याही काळामध्ये जे 2020 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याला शिकवलेलं होतं, आपल्या इतर शिष्यांना घेऊन तो शिकवित होता, त्याच गोष्टी आजही आमच्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. कारण हे मानवासाठी देवाने दिलेलं विशेष प्रकारे आशीर्वाद आहे की मानवाने कशा प्रकारे आपलं जीवन जगावं आणि कशा प्रकारे त्या देवाकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, यासाठी हे पवित्र शास्त्र देवाने मानवासाठी दिलेलं आहे. मानवाकडून ते लिहून घेतलेलं आहे. आणि तुम्ही आणि मी जर लक्षात घेतलं, हे जे पवित्र शास्त्र, याला बायबल आपण म्हणतो, ते पवित्र लोकांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. म्हणजे देवाने जे सांगितलं तेच प्रत्येक शब्द त्या लेखकांनी लिहिलेला आहे. त्यांनी आपल्या मनातील कोणत्याही गोष्टी या शास्त्र भागामध्ये लिहिलेल्या नाहीत. कारण देवाने जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. कोणत्या तरी एका भागामध्ये आपण या बायबलबद्दल ऐकणार आहोत की कशा प्रकारे बायबल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे. विशेष प्रकारे आम्ही मागील पाठामध्ये पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त जो गुरु आहे, जो रब्बुनी आहे, जो विशेष प्रकारे शिक्षक आहे आणि तो देवाचा पुत्र आहे, तो आपल्या शिष्यांचे पाय धुत आहे. त्यावर आपण मनन केलं, त्याबद्दल आपण काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. आपण काही पुढील याच भागामध्ये पाहणार आहोत की आणखीन काही स्वभाव गुण जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता तो आमच्यामध्ये कशा प्रकारे उतरायला पाहिजे. त्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, पुन्हा एक वार या सुंदरशा सकाळच्या प्रहरी आम्ही तुझा आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मागील धड्यामध्ये प्रभू आम्ही शिकलो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहे. आजही तोच धडा प्रभू आम्ही शिकत आहोत, त्यावर मनन करीत आहोत. तू आम्हाला मार्गदर्शन कर स्वर्गीय बापा. विशेष प्रकारे जे प्रेक्षक आहेत प्रभू, हा कार्यक्रम आतुरतेने पाहत आहेत, त्यांच्यावर तू आपला आशीर्वाद पाठव स्वर्गीय बापा. प्रभू, त्यांच्या संपूर्ण गरजा तुझ्या पवित्र भांडारामधून पुरव, हीच आमची विनंती प्रार्थना आहे. प्रभू, आम्हाला तुझ्या वचनामध्ये विशेष प्रकारे तू आशीर्वादित कर. प्रभू येशू आमचा धन्य तारणारा, याच्याच प्रिय आणि गोड नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण मागील धड्यामध्ये पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त त्या भोजनाच्या वेळेस उठलेला आहे. शिष्य आश्चर्याने बघत आहेत. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने आपली बाह्य वस्त्र जी आहेत ती बाजूला काढून ठेवली आणि एक मोठा टावेल घेतला. आणि बायबल आम्हाला सांगतं की त्याने गंगाळामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्याने तो आपल्या प्रत्येक शिष्याचे पाय धुवू लागला. एवढंच नाही तर ज्याला सैतानाने घेरलेलं होतं असा एक शिष्य ज्याचं नाव यहुदा इस्करियोत, त्याचे सुद्धा पाय प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच प्रेमाने धुतलेले आहेत, त्याच पवित्रतेने धुतलेले आहेत, त्याच नम्रपणाने धुतलेले आहेत. त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने धिडकारलं नाही, त्याला त्या ठिकाणी बाहेर काढलं नाही. उलट प्रभू येशू ख्रिस्ताने यावेळेस त्याला शिकवलेलं आहे आणि तो इतर शिष्यांसोबत तेथे उपस्थित होता. आणि शिष्यांना सुद्धा त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या धड्यामध्ये आज विशेष प्रकारे आपण पाहत आहोत या
योहान कृष्णवर्तमान याच्या 13व्या अध्यायामध्ये 6 ते 11 वचन आज मी तुम्हासाठी वाचत आहे. नवीन करारामधून योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय 6व्या वचनापासून तर 11व्या वचनापर्यंत. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करीतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. सिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुवू नका, तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाही, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. या भागामध्ये तुम्हाला आणि मला दिसून येतं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त, जो एक शिष्य होता ज्याचं नाव पेत्र होतं, त्याच्याकडे आला आणि जेव्हा त्याचे पाय प्रभू येशू ख्रिस्ताने धुवायला सुरुवात केली, तर तो मागे हटलेला आहे आणि तो म्हटला, प्रभूजी, तुम्ही असं करू नका. म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्ताला शिकवत आहे की तुम्ही जे करत आहात ते योग्य नाही, कारण तुम्ही गुरु आहात, तुम्ही गुरुस्थानी आहात, तुम्ही माझे पाय धुवू नका. कदाचित त्याला वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त त्याला शाबासकी देईल आणि म्हणेल, बघा, हा किती चांगला व्यक्ती आहे, याला हे योग्य वाटलं नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त काय करीत होता ते त्याला कळत नव्हतं. आजही अनेकांना प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण कळत नाही. जोपर्यंत तुम्ही आणि मी ते समजून घेणार नाही, जोपर्यंत कोणीतरी आम्हाला शिकवणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी आम्हाला समजणार नाहीत. आणि त्याच महान शिक्षक जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आपल्या या प्रिय शिष्याला शिकवित होता. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रश्न केला, जर तुझे मी पाय धुतले नाही तर तुला माझ्यासोबत सहभागिता नाही. याचा अर्थ तुझी आणि माझी सहभागिता होऊ शकणार नाही, फेलोशिप होऊ शकणार नाही. आणि मग हे ऐकल्याबरोबर तो शिष्य पेत्र म्हटला की प्रभूजी, तर मग माझे तुम्ही काय करा, माझं सर्वांग, माझं स्नान घालून द्या. मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पुन्हा प्रश्न केला की मी जे करत आहे त्याकडे तू लक्ष दे. तेवढाच भाग स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि मग या धड्याकडून आम्हाला शिकायला मिळतं की आमच्यामध्ये पवित्रीकरण येणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त फक्त बाहेरील त्यांची घाण स्वच्छ करीत नव्हता, त्यांचे पाय स्वच्छ करीत नव्हता, तर त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली घाण, त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला द्वेष, त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली घृणा, त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला गर्विष्ठपणा, तो प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी स्वच्छ करीत आहे आणि त्यांच्यामध्ये पवित्रीकरण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण जोपर्यंत तुम्ही आणि मी पवित्र होणार नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी देवाकडे जाऊ शकणार नाही. कारण देवाचं वचन आहे की जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही आणि मी पवित्र व्हावं. आम्ही पवित्र त्या ठिकाणी बनण्याचा प्रयत्न करावा. होलीनेस हे आमच्यामध्ये येणं फार आवश्यक आहे. त्यासाठी जो भाग आहे, जो घाणेरडा आमचं जीवन आहे, ते स्वच्छ होणं, ते धुवून काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला ते शिकवित आहे. आज तुम्हाला आणि मला सुद्धा आमच्या जीवनामध्ये ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बायबल आम्हाला सांगतं की जो यहुदा होता तो शरीरानेच घाणेरडा झालेला नव्हता, तर आध्यात्मिकरित्या सुद्धा तो त्या ठिकाणी घाणीने भरलेला होता. कारण तो प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देणार होता. आणि एवढंही करून त्याला कळालं नाही. आजही अनेकांना कळत नाही, समजून येत नाही की महान प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर गेलेला आहे.
यासाठी की तुम्हाला आणि मला पवित्र करण्यासाठी, पापामधून बाहेर काढण्यासाठी, तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी, उद्धार देण्यासाठी, तुमची आणि माझी संपूर्ण पाप त्याने स्वतःवर घेतली तुम्हाला आणि मला पवित्र करण्यासाठी. पण आजही ते आमच्या डोक्याच्या पलीकडे जात आहे. अनेकांना कदाचित ते वेगळं वाटत आहे, पण प्रभू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी हे केलेलं आहे. आणि बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की आज तुम्हाला आणि मला सुद्धा याद्वारे आध्यात्मिक धडा शिकणं गरजेचं आहे. आमचं आत्मिक जीवन बदलणं गरजेचं आहे. आमच्या आत्मिक जीवनामध्ये असलेली जी घाण आहे ती स्वच्छ करणं गरजेचं आहे. या पवित्र शास्त्रामधून आपण एक शास्त्रभाग पाहूया. योहानाला झालेले प्रगटीकरण, पवित्र शास्त्रामधलं शेवटचं पुस्तक, बायबलमधलं शेवटचं पुस्तक, 1 अध्याय आणि 5 वचन. आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. योहान इथे विश्वासणाऱ्यांना पत्र लिहित आहे आणि त्यांना त्या ठिकाणी कळवित आहे. इथे लिहिलं आहे, जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले. म्हणजे तुम्हाला आणि मला पातकामधून मुक्त करणारा फक्त प्रभू येशू आहे. तुमच्या आणि माझे पाप धुण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने आपलं रक्त वधस्तंभावर म्हणजे क्रूसावर सांडलेलं आहे. यावर तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, मागील आपल्या विशेष प्रकारे मागच्या आठवड्यामध्ये आपण शौलाच्या परिवर्तनाबद्दल ऐकलं. आणि ज्या वेळेस तो हनन्या या व्यक्तीला भेटला, त्या हनन्या व्यक्तीने त्याला ताबडतोब त्या ठिकाणी म्हटलं की शौल भाऊ, तुम्ही उशीर का करता? उठा आणि बाप्तिस्मा घ्या आणि आपल्या पापांची क्षमा त्या ठिकाणी प्राप्त करा. हे वचन आलेलं आहे प्रेषितांची कृत्ये याचा 22वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये. म्हणजे तुम्हाला आणि मला हा जो भाग आहे तो कळणे अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त ने तुम्हा आणि मला विशेष प्रकारे त्या पातकामधून त्याच्या रक्ताने स्वच्छ केलेलं आहे, धुवून काढलेलं आहे. पुन्हा आपण ते वचन वाचूया. प्रगटीकरण याचा 1 अध्याय, आताच आपण ते वचन वाचलेलं आहे. प्रगटीकरण याचा 1 अध्याय आणि 5 वचन. आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले. याचा अर्थ येशू आजही तुम्हाला पापामधून मुक्त करण्यासाठी तयार आहे. अनेकांना समजत नाही की बाप्तिस्म्यामध्ये कशा प्रकारचे पाप धुतल्या जातात. बाप्तिस्म्याचा अर्थ आज मी तुम्हाला सांगत आहे. बाप्तिस्म्याची व्याख्या किंवा अर्थ होतो, ज्या प्रकारे प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर त्या ठिकाणी मरण पावला, त्याला गाडण्यात आलं आणि ज्या प्रकारे तो पुनरुत्थित झाला, तशाच प्रकारे तुम्ही आणि मी आपल्या पापाला मरतो आणि ज्यावेळेस आम्ही पाण्याच्या कबरेमध्ये जातो त्यावेळेस आमचे पाप त्या पाण्याच्या कबरेमध्ये गाडल्या जातात. आणि ज्यावेळेस आम्ही पाण्याच्या बाहेर येतो, जसा प्रभू ख्रिस्त कबरेमधून बाहेर आला तशाच प्रकारे आम्ही नवीन जीवनाची वाटचाल करतो. म्हणजे आमचे पूर्ण मागील पाप प्रभू ख्रिस्त त्याच्या रक्ताने धुवून काढतो. ज्या वेळेस आम्ही पाण्याच्या त्या कबरेमध्ये जातो तेथे प्रभू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला आणि मला स्पर्श करतं. कारण प्रभू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, जो विश्वास ठेवतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की ज्या वेळेस देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याने शब्दाने सर्व निर्माण केलेलं आहे. आणि तो शब्द आणि तेच वचन इथं सांगण्यात आलेलं आहे की जर प्रभू ख्रिस्त म्हणतो की बाप्तिस्म्यामध्ये तुमचे तारण आहे, तर याचा अर्थ आमच्यासाठी ते गरजेचं आहे. कारण येशूचं रक्त तुम्हाला आणि मला स्वच्छ करण्यासाठी आजही सामर्थ्यशाली आहे. कारण देवाचं वचन सांगतं की ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि जर कदाचित त्यांच्याकडून काही चूक झाली तर प्रभू ख्रिस्ताचं रक्त त्यांना सदैव स्वच्छ करण्यासाठी तयार आहे. वचन आपण वाचणार आहोत.
योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 7 ते 9 वचनामध्ये आपण वाचणार आहोत की ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि जर त्यांच्याकडून कळत न कळत एखादी चूक घडते किंवा एखादं पाप घडतं तर प्रभू ख्रिस्ताचं रक्त त्यांना स्वच्छ करण्यासाठी समर्थ आहे, जर त्यांनी त्या पापाची कबुली दिली तर. पण केव्हा? जर तुम्ही आणि मी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तर. वचन आपण वाचणार आहोत, 7वं वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. म्हणजे जर तुम्ही आणि मी जर प्रथमतः प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला असेल तर प्रभू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला आणि मला सदैव स्वच्छ करण्यासाठी तयार आहे. नंतर वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की माझ्या ठाई एकही पाप नाही तर तो स्वतःला फसवित आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आणि मला प्रभू ख्रिस्ताकडं आपल्या पापांची स्वच्छता करून घेण्यासाठी, त्या घाणीमधून बाहेर निघण्यासाठी, पुन्हा प्रभू ख्रिस्तासंगती संबंध स्थापित करण्यासाठी त्याच्याकडे येणं गरजेचं आहे. 9वं वचन सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. किती आनंदाची बातमी आहे. यासाठी कोणताही पैसा लागणार नाही. यासाठी कसल्या प्रकारचं सोनं चांदी किंवा महागड्या वस्तूची गरज नाही. फक्त प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करून आम्हाला आमची पापे पदरी घ्यायची आहे, याचा अर्थ स्वीकारायची आहे आणि ती सोडून द्यायची आहे. म्हणजे पश्चाताप करायचा आहे की प्रभू यापुढे मी कधीही पाप करणार नाही, मला क्षमा कर. तो पिता परमेश्वर तुम्हाला आणि मला क्षमा करण्यासाठी तयार आहे, कारण तो न्यायी आहे असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आज तुम्हाला आणि मला गरजेचं आहे की प्रभू ख्रिस्त पवित्रीकरण करण्यासाठी या जगामध्ये आलेला होता आणि आजही प्रभू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला आणि मला शुद्ध करीत आहे. आज तुमची तयारी आहे काय तुमच्या पापापासून शुद्ध होण्यासाठी? जर तुम्ही तुमची पापे पदरी घेतली, जर तुम्ही तुमचे गुन्हे कबूल केले, येशूकडे आले, तर येशू तुम्हाला पापांची क्षमा देण्यासाठी आजही तयार आहे. फक्त तुमची तयारी असणं गरजेचं आहे. या धड्याकडून तुम्हाला आणि मला आणखीन एक गोष्ट शिकायला मिळत आहे की प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही जे मी केलं ते तुम्ही करा. बायबलमध्ये आपण ते वचन वाचणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय 12 ते 17 वचन. मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, मी जे काय केलेलं आहे हे तुम्हाला समजलं आहे काय? कारण ते जे शिष्य आहेत ते गोंधळात पडून गेलेले होते. त्यांच्यासाठी हे सर्व नवीन होतं आणि ते आता थोडे खजीलसुद्धा झालेले होते, कारण आमचा गुरु आमचे पाय धुत आहे हे त्यांना समजलं होतं. आणि प्रभू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले आहे काय? 13 वचन सांगतं, तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणजे तो गुरु आहे, प्रभू आहे, मालक आहे आणि प्रभू म्हणतो मी आहे. तो त्याचं प्रभुत्व नाकारत नाही, पण तो प्रभुत्व तो सांगत आहे की मी दास झालेलो आहे, मी नौकर झालेलो आहे आणि मी तुमचे पाय धुतलेले आहे. आज अनेकांना स्वतःला सेवक म्हणायला फार आवडतं आणि फार मोठं पद वाटतं. पण जर इंग्रजी भाषेमध्ये जर आम्ही याला पाहिलं तर याला सर्वंट म्हटल्या गेलेलं आहे आणि चांगलं भाषांतर जर पाहिलं तर दास म्हटल्या गेलेलं आहे. सेवक म्हटलं की आम्हाला असं वाटतं की फार मोठं पद आहे, पण सेवक हे पद जे आहे, ते अत्यंत खालचं पद आहे, ते दासाचं पद आहे.
आणि ती आमच्यामध्ये वृत्ती येणं गरजेचं आहे. आम्हाला सेवक म्हणून घ्यायला फार आवडतं, पण जर कोणी आम्हाला सेवकासारखी म्हणजे नौकरासारखी वागणूक दिली तर आम्हाला ती कदापि आवडणार नाही. पण प्रभू म्हणत आहे की तुम्हाला दासाचं स्वरूप धारण करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नमविणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला उंच करणार नाही. तुम्हाला आणि मला स्वतःला सेवा करण्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की प्रभू त्यांना पुढील वचनामध्ये म्हणतो, 15 वचनामध्ये म्हणतो, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, जसं मी केलं तसं तुम्हीही करावं. म्हणजे तुम्ही एकमेकांचे पाय धुवावेत. अनेकांना असं वाटतं की प्रभू शब्दशः सांगत आहे, पण प्रभू त्यांना सांगत आहे की तुम्ही एकमेकांचा सन्मान ठेवा, एकमेकांपेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ माना. आपली हानी झाली तरी चालेल, पण इतरांचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करा. हे प्रभू ख्रिस्ताचं शिकवण आहे, हे शिक्षण आहे, तो आपल्या शिष्यांना देत आहे. अनेकांना वाटतं की आम्ही पाय धुवायला पाहिजे, पण मी तुम्हाला सांगतो मंडळीमध्ये तो हे शिकवत नाही पाय धुण्यासाठी. मंडळीच्या बाहेर जाऊन तुम्हाला आणि मला इतरांची सेवा करायची आहे, इतरांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. इतर जे भुकेले आहेत, ताणलेले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि वचनाच्या द्वारे त्यांना तृप्त करायचं आहे. कारण बायबल आम्हाला सांगतं की प्रभू ख्रिस्त त्यांना समजावून सांगत होता की मी कोणाचे पाय धुतलेले आहेत. प्रभू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले, त्याचप्रमाणे त्याला जो धरून देणारा होता त्याचेही पाय धुतले. म्हणजे तुम्ही आणि मी जर आपल्या मित्रांचे किंवा आपल्या प्रियजनांचे पाय धुतो तर यामध्ये मोठं काही नाही. पण जे आमचे विरोधक आहेत, जे आमचे शत्रू आहेत, जे आमच्या विरुद्ध आहेत, त्यांचीही सेवा आम्हाला करायची आहे असं प्रभू ख्रिस्ताचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आज जग तुम्हाला आणि मला प्रश्न विचारते की किती लोक तुमच्यासाठी कार्य करतात किंवा तुमची सेवा करतात. पण प्रभू तुम्हाला आणि मला विचारत आहे की आज तुम्ही किती लोकांसाठी कार्य करीत आहात, किती लोकांची सेवा करीत आहात, यावर लक्ष द्या. जग विचारतं तुमच्यासाठी किती लोक काम करतात, तर किती लोक तुमची सेवा करतात. पण प्रभू येशू तुम्हाला आणि मला विचारत आहे की तुम्ही किती लोकांसाठी कार्य करीत आहात, किती लोकांची सेवा करीत आहात, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ज्या वेळेस प्रभू ख्रिस्ताने सांगितलं की जर तुम्ही सेवा केली तर तुम्ही धन्य आहात, शेवटचं वचन सांगता आम्हाला, जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 17वं वचन. ही जर सेवा तुम्ही केली तर तुम्ही धन्य आहात, म्हणजे तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्हाला धन्यवादित म्हटले गेलेलं आहे. पवित्र वचनामध्ये मत्ती कृष्णवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये धन्यवाद हा शब्द आलेला आहे आणि तो अनेक वचनांमध्ये आलेला आहे. आणि कोणाला धन्य म्हटलं गेलेलं आहे ते जर आम्ही बारकाईने पाहिलं तर यामध्ये आम्हाला आणखीन प्रभू या वचनामध्ये म्हणत आहे, जर तुम्ही असे करता म्हणजे सेवा करिता तर तुम्ही धन्य आहात. आज मी तुम्हाला सांगतो, जितकेही सेवेकरी आहेत, जे खऱ्या अंतकरणाने सेवा करीत आहेत, जे निस्वार्थ भावनेने सेवा करीत आहात, ते तुम्ही सर्वजण धन्य आहात. हे मी म्हणत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे, काय तुम्ही आणि मी स्वइच्छेने नम्रपणाने इतरांची सेवा करण्यासाठी तयार आहोत काय? जीन स्ट्रीट नावाचे फार मोठे हॉटेल मालक आहेत. अमेरिकेमध्ये हजारो ठिकाणी त्यांचे व्यवसाय आहेत, रेस्टॉरंट्स आहेत आणि ते फार यशस्वी अशा प्रकारचे उद्योगपती झालेले आहेत. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही एवढे यशस्वी होण्यामागचं गुपित काय आहे, काय रहस्य आहे? त्यांनी त्यांना एकच प्रश्न केला आणि उत्तर सुद्धा दिलं की जोपर्यंत आमच्यामध्ये सेवकाची मनस्थिती होत नाही
तशा प्रकारे आम्ही वागत नाही तोपर्यंत आम्ही यशस्वी होऊ शकत नाही. जर हॉटेलच्या बाबतीमध्ये हे सत्य आहे, तर सेवेच्या बाबतीमध्ये आणि मंडळीच्या बाबतीमध्ये किती मोठं सत्य आहे. आज मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक मंडळीच्या व्यक्तीने सेवा करणे गरजेचं आहे. ज्यांनी ख्रिस्ताचं नाव धारण केलेलं आहे तो प्रभूचा सेवक आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जे मंडळीचे पुढारी आहेत त्यांनी तर इतरांसाठी कित्ता होणं गरजेचं आहे. कारण फक्त पुढाऱ्यांनी शिकवू नये, तर आपल्या जीवनाच्या द्वारे इतरांना शिकवावं हे प्रभू तुम्हाला आणि मला शिकवित आहे. आज तुम्ही या सेवेसाठी तयार आहात काय? हे जे संपूर्ण स्वभाव गुण जे आमच्यामध्ये यायला पाहिजेत ते स्वीकारण्यासाठी तयार आहात काय? कारण बायबल सांगतं आम्हाला ही सेवा करण्यासाठी आमच्यामध्ये नम्रपणा येणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्यामध्ये पवित्रीकरण होणं फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सेवा करण्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला समाधान प्राप्त होणार आहे आणि प्रभू तुम्हाला म्हणणार आहे तुम्ही धन्यवादित आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही तुमची कामगिरी योग्य प्रकारे पार पाडलेली आहे. आज मी तुम्हाला आव्हान करतो, या भयानक दिवसांमध्ये, या भयानक परिस्थितीमध्ये आम्हाला इतरांपर्यंत पोहोचायचं आहे. जे जे प्रेक्षक हे वचन ऐकत आहेत त्यांनी कृपा करून प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा आपल्या जीवनामध्ये अवलंबवावी आणि कोणाचाही विरोध करू नये, कोणालाही धिक्कारू नये, तर त्यांची सेवा करावी. जर प्रभू तुमच्या जीवनामध्ये तशा प्रकारची संधी उपलब्ध करून देत आहे तर त्या संधीचा नक्की तुम्ही उपयोग करून घ्या. देवबाप करो तुम्हाला या वचनाच्या द्वारे तो अधिक आशीर्वादित करो. मी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. स्वर्गीय महान परमेश्वरा, आजचं वचन तू आम्हाला शिकवलेलं आहे. महान आमचा प्रभू येशू ख्रिस्त, राजांचा राजा, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये आला आणि त्याने मानवाची सेवा केलेली आहे. एवढंच नाही तर मानवाला तारण देण्यासाठी आपला स्वप्राण वधस्तंभावर त्याने त्या ठिकाणी अर्पिलेला आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे मानवासाठी तारणाचा मार्ग तू उघडलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून आम्ही तुला अब्बा आणि बापाशी हाक मारण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू जेही प्रेक्षक आज वचन ऐकत आहेत त्यांना तू आशीर्वादित कर. हे वचन समजण्यासाठी प्रभू तू त्यांना विशेष प्रकारे सहाय्य करीत आहे. याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा धन्य तारणारा याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.